नमस्कार मित्रांनो, सध्या आपण जे हे मेचूक आहे येथे आहोत. येथील फिरण्यासारखी जी काही ठिकाणे आहे ती आज आपण दिवसभर फिरणार आहोत. आपण प्रथमतः जे हनुमान फेस रॉक आहे तो पाहणार आहोत. त्याच्यानंतर अलीकडे एक गुरुद्वारा आहे ते पाहणार आहोत. गुरुद्वारा पाहिल्यानंतर जे मॉनेस्ट्री आहे, मॉनेस्ट्री पाहून जे दार्जिलिंग विलेज आहे ते पाहणार आहोत. ते पाहून आपण जे आपला आज नाईट स्टे आहे तिथे आपण जाणार आहोत. पाण्याचा कलर यार इथला. जो हनुमान फेस रॉक आहे तिकडे जाताना आपल्याला राईट साईडला हे गुरु नानक देव यांचे तपस्थान लागते. आपण येथे सध्या तरी जाणार नाही आहोत. येथून एक जे हनुमान फेस रॉक आहे तो 5 ते 6 किलोमीटर अंतरावरती आहे. ते पाहून आपण जेव्हा रिटर्न येणार आहोत तेव्हा येथे या गुरुद्वाऱ्यामध्ये जाणार आहोत. आहे तो मेचुकावरून येतो. मेचुकावरून आल्यानंतर इथे हे हनुमान मंदिर आहे. समोरचा जो डोंगर आहे तिथे सध्या तरी धुकं आहे. ते धुकं कमी झाल्यामुळे आपल्याला जो हनुमानजीचे मुख आहे ते पाहायला मिळेल. तोपर्यंत आपण जे मंदिर आहे त्या मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेऊन येऊ. समोरचा जो डोंगर आहे त्या डोंगरावरती हनुमानजीचा चेहरा दिसतो. येथे तुम्ही पाहू शकता. आपण आता हनुमान मंदिरापासून जे आपली गुरुद्वारा आहे तिकडे आलो आहोत. इथून खाली जायला रस्ता आहे. एकदम नदीच्या कडेला गुरुद्वारा आहे. गुरुद्वाऱ्याचा असा व्ह्यू आहे. बघू आपण खाली गेलो. जे शिखांचे पहिले गुरु होते गुरु नानक देवजी, ते जेव्हा तिबेट यात्रेला जात होते तेव्हा इथे थांबले होते आणि येथे त्यांनी ध्यानधारणा तपस्या केली होती असे बोलले होते. त्यामुळे हे जे ठिकाण आहे आजचं हे ठिकाण जे आपली इंडियन आर्मी आहे त्या इंडियन आर्मी या सगळ्या या ठिकाणाचे मेंटेनन्स सगळा पाहते. गुरुद्वाराच्याच साईडला एक छोटंसं म्युझियम आहे तेही तुम्ही पाहू शकता. ते खरंच आहे ना. इथून ते ओम मनी पद्मे ओम नमः ते बाहेर कसं पडते राहतं. जर तुम्ही दुपारी जेवणाच्या वेळेस इथे येत असाल तर तुम्हाला इथे लंगरमध्ये जेवण जो की एक प्रसाद म्हणून घेता येईल. इथे तुम्हाला रोटी डाळ वगैरे तशीच जी तांदळाची खीर आहे गोड खीर ती दिली जाते. हा जो पूर्ण भाग आहे तो जो आपली इंडियन आर्मी आहे त्यांच्याकडून ॲडमिनिस्ट्रेशन केले जाते. त्यामुळे ते जे स्वयंपाक वगैरे पण केला जातो तो पूर्ण आपले जे भारतीय जवान आहेत त्यांच्याकडून केला जातो. आठव्या शतकामध्ये जे गुरु रिंपोशे होते त्यांनी इथे तपसाधना केली होती. ते ठिकाण इथे वरती आहे. आपल्याला थोड्याशा पायऱ्या चढून वरती जावं लागेल. ते आपण पाहून येऊ.
आठव्या शतकामधील जे पद्मसंभव होते त्यांचे जे गुरु होते ते हे रिंपोशे होते. ते ध्यानधारणा करत होते. ते ध्यानधारणा करत असताना त्यांच्यावर एकदम वाघाने हल्ला केला. त्याचं पेंटिंग इथे एका खडकावरती कोरलं गेलं आहे. खालती लाकडी पायऱ्या आहेत. आतमध्ये काय आहे मग? आता येथून आपण जी मॉनेस्ट्री आहे ती पाहण्यासाठी जात आहोत. आपलं नाही त्याला नाही सांगितले दिसते ती मॉनेस्ट्री आहे. लोक ज्या झाल्यावर गर्दागिरी असं राहते. आपण आहे तर 4 गाडी. अच्छा मॉनेस्ट्री जाता है ये रास्ता यही जाता है ना. और ऊपर वाला रास्ता कहाँ जा रहा है? ऊपर वाला ज्यादातर आपको मेन देखने को मिलेगा. ये ऊपर मॉनेस्ट्रीकडे जाणारा जो रस्ता आहे तो रस्ता थोडासा कच्चा आहे. इथून आता आपल्याला वरती जायचंय. तसीदेलेक. वेलकम टू ओल्ड गुंपा. ही जी मॉनेस्ट्री आहे ती एक 400 वर्ष जुनी आहे. जी अरुणाचल प्रदेशमधील ज्या काही जुन्या मॉनेस्ट्री आहेत त्यापैकी ही एक आहे.
400 वर्ष जुनी मोनेस्ट्री. 400 वर्ष. हॉलीबॉलचं हे आहे की राव इथं. बंद आहे का त्याला विचारलं? हां बंद आहे. मला कुठं विचारलं असतं का? एक संप मला ते म्हणलं बंद आहे वाटतं. बंद आहे वाटते कुलूप लावते. यांनी ते कन्फर्म केलं मग. बंद आहे म्हणून. तुम्हाला रस्ता आहे ना ते? अगं मस्त कशा असते. वाव, हे बघा काय आतमध्ये आहे. बसवा इथं मस्त पैकी. हे अजून दरवाजा. फ्लोर पण आहे त्यावरती पण काय आहे ते पाहण्यासाठी जावं. हर्षद वर्ष जेव्हा तिकडे घ्यायला जातो ना म्हणजे किती धर्मशाळेमध्ये तर तेव्हा ते त्याला हे देतं उपदेश म्हणजे चांगला. हर्षद वर्ष म्हणजे पूर्ण हे सोडून जाते सर्व नोकरी वगैरे सोडून गेलेला. त्याला असं त्याचे बोल त्याला आवडते ते असतात. तो हे असतो पोलीस असतो. त्याची ते एक छोट मुलगा त्याला उपदेश करतोय तो ना त्याच्यातलीच शॉर्ट. चला. हे समोर जे दिसतंय ते मेचुका टाउन आहे. पॉईंट बनवतो तेव्हा तुम्ही घोड्याचं काय नाही ते कसं म्हणजे आपण जे आता दार्जिलिंग विलेज आहे ते पाहण्यासाठी जात आहोत. त्याला सर पॉईंट दिले. ठीक आहे. महाराष्ट्र. तुम्हाला
इथे दार्जिलिंग वॉकमे रिसॉर्ट आहेत. इथे हे जे होमस्टे आहेत ते पर नाईट 3000 प्रमाणे आहेत आणि त्याच्यामध्ये एक फॅमिली राहू शकते. इथे बोन फायर वगैरे त्यामध्ये आणि ब्रेकफास्ट इन्क्लुडिंग असेल. हे रेस्टॉरंट आहे. आता आपण जे आपला होमस्टे आहे तिकडे जातोय. हे जे मेचुका टाउन आहे, मेचुका टाउन म्हणजे शिवम रिव्हर आहे ती वाहते. त्याच रिव्हरवरती हा ब्रिज बांधला गेला आहे. पलीकडे हे जे मेचुका टाउन आहे त्यामध्ये दर बुधवारी असं जे त्यांचा ट्रेडिशनल डान्स आहे त्यांच्याशी प्रॅक्टिस केली जाते. याच्यामध्ये तुम्ही पार्टिसिपेट पण होऊ शकता. आपण फायनली आपला जो स्टे आहे ते आलोय. आपण डिनर नंतर सकाळी अर्ली मॉर्निंग चेकआउट करणार आहोत आणि जे आलो आहे तिकडे जाणार आहोत. तर मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण येथेच थांबतोय. लवकरच भेटूया नवीन भागामध्ये. धन्यवाद.